नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. लोकसभा 2024च्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून उमेदवार हे जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. उमेदवारांबरोबरच उमेदवारांच्या पत्नी देखील प्रचाराच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी यांनी देखील मतदारांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली. 1001% रवींद्र धंगेकरच खासदार होणार असा दावा रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीने टॉप न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केलाय. यासह पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील 1 तासात. लोकसभा निवडणुका चालू झालेल्या आहेत. पुण्यातले 3ही उमेदवार आहेत, त्यांचा जंगी प्रचार चालू आहे. या सगळ्या प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा दिसत आहेत. आत्ता मी आलेली आहे पुण्यातल्या सिंहगड रोड भागामध्ये. या ठिकाणी सुद्धा एका उमेदवाराचा प्रचार चालू आहे आणि हा प्रचार करताना दिसत आहेत त्यांच्याच अर्धांगिनी अर्थात रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभाताई धंगेकर. मी आत्ता त्यांच्याबरोबर आहे, त्यांच्याकडून त्यांचा प्रचार कसा चालू आहे हे जाणून घेणार आहोत. ताई, काय सांगाल, प्रचार करताय, कसा प्रचार चालू आहे, काय स्ट्रॅटेजी यावेळेस? खूप छान प्रचार चाललेला आहे. मी ज्या ज्या भागात जाते त्या त्या भागातले मवियाचे आपचे सगळे कार्यकर्ते हे सगळे दादा माझ्याबरोबर असतात आणि ज्या घरामध्ये जाते त्या घरामध्ये खूप छान हसून स्वागत केलं जातं, औक्षण केलं जातं, माझा सत्कार केला जातो आणि मला हे सांगितलं जातं, ही ग्वाही दिली जाते की काही काळजी करू नका, आम्हाला बदल हा हवाच होता आणि आम्हाला आमच्या मनासारखा उमेदवार मिळाला आहे, त्यामुळं आम्ही मतदान करणारच आहोत. ताई, आणखीन या आधीची जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये असा काय फरक वाटतो? आता व्याप्ती खूप वाढली आहे, प्रचार जास्त करावा लागतोय, जास्त लोकांशी बोलावं लागतंय, वेगळे पण काय वाटतं? वेगळे पण हे वाटतं की आता मी लोकांना बऱ्यापैकी भेटते आहे तर लोक फार असे आधीच्या सरकारविरोधात फार नाराज आहेत आणि म्हणत आहेत की नाही, आता बदल आम्हाला हा घडवायचाच आहे आणि त्यामुळं आम्हाला मवियाचं सरकार हे आणायचंच आहे. खूप त्रासलेत लोक त्या आधीच्या सरकारला. महागाई विरोधात बोलत आहेत, गृहिणी सिलेंडरबद्दल बोलत आहेत आणि बरंच काय काय बोलल्या जाते. त्यामुळे लोकांना बदल हा हवाच आहे. तर लोक खूप छान म्हणजे बाहेर येऊन मतदान करणार आहेत लोक. नक्कीच ताई, आपण पाहिलं की रवींद्र धंगेकर या नावाचीच खूप चर्चा आहे. हे सगळं कॅरी फॉरवर्ड करणं, हे सगळं लोकांपर्यंत घेऊन जाणं, टिकवून ठेवणं पण तसं अवघड आहे. ते सगळं भाऊ कसं शक्य करतात, तुम्ही त्यांना कसं साथ देता? यात नाही, गेली 30 वर्ष जी काही समाजसेवा केलेली आहे ती आता लोक मला मी आता बऱ्याचशा वेगवेगळ्या भागांमध्ये जाते तर लोक मला ते कामं त्यांची सांगतायत, त्यांची ओळख सांगतायत की आम्हाला 4 वर्षांपूर्वी ही मदत केली, ती चौकीमध्ये आले होते, रात्री 2 वाजता आमची गाडी सोडवायला आले होते. त्यामुळं खूप छान वाटतंय आणि मला नाही वाटत की धंगेकर कुठे पोचले नाहीत. धंगेकर हे सगळीकडे पोचलेले आहेत आणि एक मला फार अभिमान वाटतो की मी त्यांची किंवा ते माझे मिस्टर आहेत, मी त्यांची पत्नी आहे, जे काय आहे ते खूप छान वाटतंय. मला खूप अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा. प्रचार चालू आहे आत्ता, खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा या निवडणुकीत आहेत. यंदाची निवडणूक कुठेतरी व्यक्तिगत पातळीवर येताना सुद्धा दिसतीये. म्हणजे आत्ताच आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वी रविभाऊंच्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला गेला, तर वैयक्तिक लेवलला येऊन आता ही कुठेतरी टीका होताना दिसते. कसं वाटतंय? नाही, खूप कीव येते त्या लोकांची मला की काही माहिती नसताना ते लोक काही मुद्दे उकरून काढतात, काहीच सापडत नाही, मग कुठेतरी काहीतरी शोधायचं. पण मी त्या लोकांना खरंच धन्यवाद देईल की त्यांनी हा मुद्दा उकरून काढला. तर मी सगळ्यांना असं सांगू इच्छिते की त्यांनी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, माझं लग्न FYमध्ये असताना झालं आणि बरेच मुलांना त्यांना त्यांच्या परिस्थितीमुळं शिकता आलं नाही, पण त्या शिक्षणाची जाणीव आहे त्यांना की मला माझ्या परिस्थितीमुळं शिकता आलं नाही म्हणून तू शिक आणि इतर मुलांची ते फी भरतात. गेली 15 वर्ष 20 वर्ष आम्ही विद्यार्थ्यांना दप्तरं वाटतोय, वह्या वाटतोय, पुस्तकं वाटतोय आणि बऱ्यापैकी जे खूप गरीब विद्यार्थी आहेत त्यांची फी भरतोय. म्हणजे त्या माणसाला स्वतःला शिकता आलं नाही म्हणून तो इतरांना शिकवतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि शेवटी विरोधक आहेत, ते बोलणार, त्यांनी बोललं पाहिजे, उलट बोलावं त्यांनी आणि त्याच्यामुळं जे काही धंगेकरांमधले गुण आहेत ते उलट सगळ्यांसमोर येत आहेत. ताई, आणखी एक प्रश्न आहे की आत्ता आपण पाहतोय 3ही उमेदवार जाहीर झालेत, 3ही उमेदवार तितकेच तोडीचे आहेत. त्या सगळ्यांमधून स्वतःला सिद्ध करणं कुठेतरी अवघड असणार आहे. हे सगळं पेलवलं जाईल, कसं पेलवलं जाईल असं? का नाही पेलवलं जाणार? नक्कीच पेलवलं जाईल. सगळेच उमेदवार आहेत तोडीचेच आहेत
पण त्यातल्या त्यात आपलं काम आहे, आपण घराघरात पोचलेलो आहे, आपण गोरगरिबांपर्यंत पोचलेलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही सर्वसामान्य आहोत. त्यामुळं आम्हाला सर्वसामान्यांची जाण आहे. आम्ही फार मोठ्या बंगल्यामध्ये राहणारे नाही आहोत किंवा खूप भारी भारी फोर व्हीलरमध्ये फिरणारे नाही आहोत. आम्ही सर्वसामान्य आहोत. त्यामुळे सर्वसामान्यांची आम्हाला जाण आहे. त्यामुळे काही विशेष नाही हे पेलवणं. तुम्ही मागच्या वेळेस बघितलं की निधी पळवल्या गेला, काय काय प्रकार झाले, तर तो निधी आपण परत त्या वॉर्डला ठेवला तसंच आणि नवीन निधी घेऊन आलो. परत अशा अनेक गोष्टी आहेत की आत्ता धंगेकर भाऊंनी ललित पाटीलचा मुद्दा उचलला. जी लहान लहान मुलं आहेत म्हणजे कॉलेजचे आहेत ते ड्रग्ज वगैरे हे सगळे मुद्दे एवढी गुन्हेगारी वाढत चालली त्याच्यावर सुद्धा दंगेकरच बोललेत, बाकी कोणी बोललं नाही. उलट दुसऱ्या पक्षाची जे आता विरोधक आहेत ते तर असे घेऊन फिरत आहेत गुन्हेगार. आमच्या मागच्या निवडणुकीत तर खूप काय काय प्रकार झाले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि जनतेला पण माहिती आहे. त्यातून पण जनतेने साथ दिली आणि पुणेकर जनता खूप सुज्ञ आहे. पुणेकर जनतेला माहिती आहे की कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं. तर मला असं वाटतं की पुणेकर जनता नक्कीच धंगेकर भाऊंच्या बरोबर असणार आहे आणि भाऊ मताने विजयी करून खासदार म्हणून दिल्लीला पाठवणार आहे पुणेकर जनता. नक्कीच तुम्ही म्हटलात की खासदार म्हणून त्यांना आपण दिल्लीला पाठवणार आहोत. खासदार हे खूप मोठं पद आहे, पण तसं पाहायला गेलं तर रवी भाऊ हे कायमच त्यांच्या साधेपणासाठी आत्तापर्यंत प्रचलित आहेत. म्हणजे आत्ताही ते टू व्हीलरवर फिरतात कार्यकर्त्यांबरोबर वगैरे. तर हा साधेपणा त्यांनी टिकवून कसं ठेवला इतके दिवस? एक शेतकऱ्याचा मुलगा आहे रवींद्र भाऊ धंगेकर आणि हा साधेपणा आहे म्हणून तर ते जनतेला आवडतात. आणि जेव्हा आपण साधे असतो तेव्हा ती जनता पण साधी असते आणि ते बॉन्डिंग खूप लवकर होऊन जातं. आणि हा साधेपणा आहे म्हणूनही सगळ्यांनाच आवडतात आणि मलाही आवडतात. काय म्हणतात पुणेकर? नक्कीच ताई, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही प्रचार करताय, यावेळेची निवडणूक रवी भाऊंकडून कोणत्या मुद्द्यांवर लढली जाईल? विकासाचे मुद्दे काय असतील? जाहीरनामा काय असेल? नक्कीच विकासाचे मुद्दे तर असणारच आहेत. आता पुण्यामध्ये एवढी ट्रॅफिक वाढली आहे, पाण्याचा प्रश्न मोठा आहे, गुन्हेगारी आहे, परत रस्ते आहेत, म्हणजे ट्रॅफिक आहे. तर हे सगळे मुद्दे तर आपण घेणारच आहोत. परत बेरोजगारी एवढी वाढलेली आहे. आता आधीच्या सरकारने एवढे आश्वासनं दिलेत की नोकऱ्या लावू, हे करू ते करू, तर ते मुद्दे तर आहेच ना. ते मुद्दे घेऊनच आपल्याला हे सोडवायचं आहे सगळं. त्यामुळे दिल्लीला छान होणार आहे त्यांचं सभागृहामध्ये. ताई, आणखीन एक प्रश्न आहे की आत्ता कुठेतरी बातम्या येत आहेत की खूप मोठे नेते रवी भाऊंच्या प्रचारासाठी दाखल होणार आहेत, पुण्यामध्ये रोड शो होणार आहेत. नेमकं कोण कोण येणार आहे, काही माहिती आहे तुम्हाला? आता मी तर प्रचारात आहे, पण मग असंच कार्यकर्त्यांकडून वगैरे मी ऐकते आहे राहुलजी गांधी असणार आहेत, प्रियांकाजी गांधी असणार आहेत, परत आमचे उद्धवजी ठाकरे असणार आहेत, आदित्यजी ठाकरे असणार आहेत, काँग्रेसचे मोठे नेते असणार आहेत, आमचे नानाभाऊ पटोले वगैरे ते तर सगळे, खरगे साहेब आहेत आणि पवार साहेब असणार आहेत. सुप्रियाताईंची निवडणूक झाल्यानंतर 7 तारखेनंतर सुप्रियाताईसुद्धा आम्हाला जॉईन होणार आहेत. त्यामुळं असे सगळं रोड शो असणार, मस्त प्रचार होणार आहे धंगेकर भाऊ. एक शेवटचा प्रश्न आहे की प्रचार सध्या चालू आहे, तुम्ही वेगळा फिरताय, ते वेगळे फिरतायत, नेमकं कसं चालू आहे? सगळे मिळून प्रचार करताय आणि कसं वाटतं आता प्रचार करताना, बोलताना लोकांशी काय जाणवतं आहे आणि कशा एकंदरीत दिशेने हा प्रवास चालू आहे? प्रवास हा योग्य दिशेने चाललेला आहे. धंगेकर भाऊ वेगळ्या ठिकाणी फिरत आहेत, मी वेगळ्या ठिकाणी गाठीभेटी घेते. माझ्याबरोबर सगळेच मवियाचे नेते आहेत, आपचे नेते आहेत, सगळे मला साथ देत आहेत. आणि घरोघरी मी तर सांगितलं तुम्हाला की गेले की इतकं छान स्वागत होते, हसून स्वागत होते आणि सगळेजण म्हणतात नाही बदल आम्हाला हवा आहे हा, आणि आम्हाला मनासारखा उमेदवार मिळालेला आहे. त्यामुळं खूप असं प्रसन्न वातावरण वाटतं. खासदार होतील नक्कीच धंगेकर, असा विश्वास? 1001% खासदार होणार आहे. नक्कीच आपण पाहिलं की प्रतिभाताई माझ्याबरोबर होत्या. 1001% रवींद्र धंगेकर हे खासदार होतील अशा प्रकारचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. सर्व कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत. अतिशय उत्साहामध्ये हा प्रचार चालू आहे. स्वतःचं वेगळेपण टिकवून ते आत्तासुद्धा टू व्हीलरवर फिरून वगैरे अशा प्रकारचा प्रचार चालू आहे. घरोघरी जाऊन प्रचार चालू आहे. खूप मोठ्या संख्येने पुणेकरांचं प्रेमसुद्धा मिळत आहे. मात्र विकासाच्या मुद्द्यांवरती यंदाची निवडणूक लढवली जाईल. विकासाचे मुद्दे काय असतील ते सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलं. त्यामुळे खरंच ही निवडणूक जी आहे ते तीनही उमेदवारांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे, चुरशीची असणार आहे. आणि अखेरतः 4 जूनला या सर्व ही जी सुरसत्ता चालू आहे, हा जो प्रचार चालू आहे तो किती पणाला लागणार, यश कोणाला मिळणार हे खरं तर 4 जूनलाच कळेल.
सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीला जोरदार सुरुवात झाली असून उमेदवार एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना दिसतात, परंतु दोन महापुरुषांचे वारसदारच एकमेकांवर आरोप करताना दिसून येत आहेत. 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीत देशात इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए आघाडी असा सामना रंगताना दिसतोय, परंतु त्याचबरोबर देशभरात विविध छोटे पक्ष आणि आघाड्या या सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होत असताना वंचित बहुजन आघाडीने त्यांचे उमेदवार उभे केल्यानं अनेक मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. सत्ताधारी भाजप आणि महायुतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचा विजय होणं हे महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीमध्ये सहभागी न होता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवरही तुषार गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रकाश आंबेडकर यांनी जे केलंय ते चूक आहे आणि त्याला चूकच म्हणायचं. आता स्पष्ट वेळ आली आहे. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान टिकवायचं असेल तर ही शेवटची संधी आहे. त्यामुळे स्वतःचा फायदा न बघता राष्ट्रहित बघण्याची गरज होती. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत MIM आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नका असं आवाहन तुषार गांधी यांनी केले. तुषार गांधी यांच्या टीकेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकरांनीही सडेतोड उत्तर दिले. तुषार गांधी यांनी केलेलं विधान हे अत्यंत चुकीचं असून त्यांच्या विधानाला कसलाही आधार नाही. वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारं त्यांचं विधान आहे. तुमच्या आजोबांची म्हणजेच महात्मा गांधींची ब्रिटिशाविरुद्धची चळवळ ही सर्वसमावेशक होती, पण तुमचे विचार आणि राजकारणामध्ये त्याची स्पष्टता दिसत नाही. महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी सोबत कसा व्यवहार केला हे तुम्हाला माहीत नाही का? त्याचबरोबर महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये झालेली तडजोड तुम्हाला माहीत नाही का, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी तुषार गांधी यांना विचारला. गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये आळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार शिरूर तालुक्यात उघडकीस आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली आहे. पाहूया नेमकं काय म्हणालेत अमोल कोल्हे. आहारामध्ये आळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि बाजारातून एक्सपायरी डेट जवळ येणारा, खराब होऊ शकणारा जुना माल खरेदी करायचा आणि तो चढ्या दरानं हा कंत्राटातून वितरित करायचा अशी ही साखळी ही समोर येताना दिसते. त्यामुळे हे नेमकं पोषण कुणाचं आहे? हे गरोदर मातांचं आणि पोटातल्या बाळाचं पोषण आहे की ठराविक अधिकारी आणि ठेकेदार यांचं पोषण आहे? हा महत्वाचा प्रश्न आहे आणि माझी सरकारला आणि माननीय पालकमंत्री महोदयांना विनंती आहे की तातडीनं या दोषी ठेकेदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून वंचित बहुजन आघाडी या पक्षाने यंदाच्या निवडणुकीत एकला चलोरेची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या पक्षाकडून वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली जात असून नुकतंच या पक्षाने रायगड लोकसभेसाठी कुमुदिनी चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर कोण आहेत या कुमुदिनी चव्हाण पाहूयात. कुमुदिनी चव्हाण या मराठा समाजातून येतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्या सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय आहेत. त्यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे या जिल्ह्याची राजकीय गणितं ही बदलणार आहेत. कुमुदिनी चव्हाण या रायगड येथील उद्योजक रवींद्र चव्हाण यांच्या पत्नी आहेत. रवींद्र चव्हाण हे युवा अस्मिता फाउंडेशनचे डायरेक्टर तसेच कोकण विकास प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. कुमुदिनी चव्हाण या मराठा आहेत. त्या मराठा महासंघाच्या रायगड जिल्हा अध्यक्ष असून कोकण विकास प्रबोधिनी संस्थेच्या अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर महाड येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या त्या मुख्य अध्यापिका देखील आहेत. तसंच त्या इतर उमेदवारांच्या तुलनेत उच्च शिक्षित सुद्धा आहेत. लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून सर्वच पक्ष मोर्चाबांधणी करताना पाहायला मिळत आहेत. अशातच आता माजी आमदार प्रकाश शेंडगेंच्या नेतृत्वाखालील ओबीसी बहुजन पार्टी देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून ओबीसी बहुजन पार्टीकडून म्हाडा लोकसभेसाठी लक्ष्मण हाके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नेमके कोण आहेत हे लक्ष्मण हाके आणि कसा आहे त्यांचा राजकीय प्रवास पाहूयात टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून. राज्यात मध्यंतरी निर्माण झालेल्या मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षातून ओबीसी बहुजन पार्टीचा जन्म झाला. माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी बहुजन पार्टी कार्यरत असून या लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसी बहुजन पार्टीकडून उमेदवार देण्यात आलेत.
सांगली बारामती पाठोपाठ आता म्हाडा लोकसभेचा उमेदवार देखील प्रकाश शेंडगे यांनी घोषित केला असून लक्ष्मण हाके यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. लक्ष्मण हाके हे मागील अनेक वर्षांपासून ओबीसी चळवळीमध्ये कार्यरत आहेत. राज्य मागासवर्ग आयोगावर सदस्य म्हणूनही हाके यांनी काम पाहिले आहे. नेमके कोण आहे ते लक्ष्मण हाके पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. लक्ष्मण हाके हे सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत. राज्य मागासवर्ग आयोगावर सदस्य म्हणूनही लक्ष्मण हाके यांनी काम पाहिले आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी सांगोल्यातून विधानसभा निवडणूक देखील लढवली आहे. 3 ऑगस्ट 2022 रोजी लक्ष्मण हाके यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांच्याकडे प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान आता लक्ष्मण हाके यांच्या उमेदवारीमुळे म्हाडा लोकसभेमध्ये तिरंगी लढत होणार असून या तिरंगी लढतीत नेमका कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी पुणे स्टेशन, कॅम्प परिसर, सिंहगड रोड, विश्रांतवाडी परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीत होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पुणे स्टेशन परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी 14 एप्रिलला नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. त्याचबरोबर कॅम्प परिसरातील अरोरा टावरजवळील पुतळा, विश्रांतवाडी चौक, दांडेकर पूल येथे देखील मोठ्या मिरवणुका निघतात. त्यामुळे या परिसरात गरजेनुसार 14 एप्रिलला सकाळी 6 पासून वाहतूक पोलिसांकडून वाहतूक बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन पोलिसांनी केले. पाहुयात पुणे स्टेशन परिसरातील वाहतुकीत काय बदल करण्यात आले ग्राफिक्सच्या माध्यमातून. शाहीर अमरशेख चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक शाहीर अमरशेख चौकातून वळवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी शाहीर अमरशेख चौकातून मालधक्का चौकाकडे जाताना आरटीओ चौक, जहांगीर चौक मार्गाचा वापर करावा. जीपीओ चौकातून बोल्लाई चौकाकडे जाणारी वाहतूक जीपीओ चौकातून वळवण्यात येत असून जीपीओ चौकातून बोल्लाई मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक किराड चौक, नेहरू मेमोरियल मार्गे वळवण्यात येणार आहे. पुणे स्टेशन चौकातून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक पुणे स्टेशन चौकातून वळवण्यात येणार असून पुणे स्टेशन अलंकार चौक मार्गाचा वापर करावा. नरपतगिरी चौकाकडून मालधक्का चौकाकडे जाणारी वाहतूक नरपतगिरी चौकातून वळवण्यात येत असून वाहन चालकांनी नरपतगिरी चौक, 15 ऑगस्ट चौक, कमला नेहरू हॉस्पिटल, पोळे चौक मार्गाचा वापर करावा. कॅम्प परिसरातील अरोरा टावर येथील वाहतूक व्यवस्थेत 14 एप्रिलला सकाळी 6 पासून गर्दी संपेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत आणि मिरवणूक मार्गातील वाहतूक आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने बंद अथवा इतर पर्यायी मार्गात वळवण्यात येणार आहे. पाहुयात अरोरा टावर परिसरात वाहतुकीत काय बदल करण्यात आलेत ग्राफिक्सच्या माध्यमातून. डॉक्टर कोयाजी रोडवरून नेहरू चौकाकडे जाणारी वाहतूक 3 तोफा चौक येथे वळवण्यात येणार आहे. इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टावरकडे जाणारी वाहतूक इस्कॉन मंदिर चौकातून वळवण्यात येणार आहे. नेहरू चौकाकडून 3 तोफा चौकाकडे जाणारी वाहतूक नेहरू चौकातून वळवण्यात येणार आहे. महात्मा गांधी रस्त्यावरून नाथ चौकातून अरोरा टावरकडे जाणारी वाहतूक नाथ चौकाकडून वळवण्यात येणार आहे. जगातील निम्म्या लोकसंख्येसाठी 2024 हे वर्ष खास आहे, कारण 2024 हे निवडणुकीचं वर्ष असून केवळ भारतातच नव्हे तर तब्बल 64 देशांमध्ये यावर्षी निवडणुका या पार पडणार आहेत. 2024 हे निवडणुकीचं वर्ष असून केवळ भारतातच नव्हे तर तब्बल 64 देशात यावर्षी निवडणुका पार पडणार आहेत. भारतापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची मोठी लोकशाही असलेल्या अमेरिकेची निवडणूकही लवकरच पार पडणार असून तैवान, पोर्तुगल, रशिया व तुर्की या देशातील निवडणुका या पार पडल्या आहेत. 2024च्या अखेरपर्यंत जागतिक आर्थिक उत्पादनात 60% अधिक वाटा असलेल्या देशातील आणि जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या मतदान करणार आहे. तसाच बाजारांनी आतापर्यंत निवडणूक निकालांकडे दुर्लक्ष केलंय, मात्र आगामी निवडणुकांच्या निकालाचा परिणाम जागतिक बाजारपेठांवर होणार आहे. भारतात 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत 60 टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार असून 4 जूनला मतमोजणी होणार आहे. सततची महागाई, विशेषतः अन्नधान्याच्या किमती व बेरोजगारी हे विरोधकांसाठी शस्त्र तर सत्ताधारी भाजपसाठी ते आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
तर आता भारतासह अजून कोणत्या देशात होत आहेत निवडणुका पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. युनायटेड स्टेट्स. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत राज्याध्यक्ष जो बायडन आणि रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पुन्हा सामना रंगणार आहे. युनायटेड किंगडम. युनायटेड किंगडममध्ये या वर्षाच्या अखेरीस सार्वत्रिक निवडणुका अपेक्षित आहेत. ही निवडणूक 28 जानेवारी 2025च्या आधी होण्याची शक्यता असून मे महिन्यात ब्रिटनमध्ये स्थानिक आणि महापौर पदाच्या निवडणुका होणार आहेत. दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेत 29 मे रोजी मतदान होत आहे. सत्ताधारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस 1994 नंतर पहिल्यांदाच संसदीय बहुमत गमावण्याची शक्यता आहे. युरोप. युरोपमध्ये उजव्या विचारसरणीची लाट पाहायला मिळत असून युरोपमध्ये जून महिन्यात मतदान होणार आहे. राष्ट्रवादी आणि युरोसेप्टिक पक्षांना निवडणुकीत विक्रमी मत मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. मेक्सिको. मेक्सिकोमध्ये 2 जूनला मतदान पार पडणार असून सत्ताधारी नॅशनल रिजनरेशन मूव्हमेंट पक्षातील राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार मेक्सिको सिटीच्या माजी महापौर क्लॉडिया शिनबाम या निवडणुकीत विजयी होण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएला. व्हेनेझुएलामध्ये 28 जुलैला निवडणुका होणार असून निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. दक्षिण अमेरिकन देश सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संकटांशी झुंज देत आहे. बोपचे आपले माजी खासदार आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय मधुकर कुकडेजी, काँग्रेस पक्षामध्ये आम्हाला न सांगता गेलेले पण तिथं आता जिल्हा अध्यक्ष झालेले आमचे जुने मित्र दिलीप बनसोडजी, या ठिकाणी उपस्थित असणारे सौरभ रोकडेजी, गुड्डू बोपचे, प्रवीण कुंटे पाटील, सौरभ मिश्रा, शैलेंद्र तिवारी, महिला जिल्हाध्यक्ष मंजू डोंगरवार, युवक जिल्हाध्यक्ष आशिष आयरने, भवानी सिंग बैस, सर्वच व्यासपीठावरील आमच्या मोठ्या संख्येने असणाऱ्या भगिनी, काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेचे सर्व मान्यवर नेत्या, कार्यकर्ते आणि बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांना या ठिकाणी मुद्दामून लोकसभेच्या निवडणुकीसाठी म्हणून भेटायला आलोय. भेटायला येत असताना लोकसभेच्या या निवडणुकीच्या थोडासा आढावा जागे मध्ये 2-3 ठिकाणी थांबून आम्ही घेतला आणि असं दिसतंय की आपल्या मतदारसंघात डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, त्यात आता काही शंका राहिलेली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि शिवसेना या तिन्ही पक्षाची एकत्रितपणाने महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी झालेली आहे. ही जागा आपण नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाकडून लढायचो, पण या मतदारसंघामध्ये यंदा काँग्रेसने आम्हाला आग्रह केला की तुमच्यातले मोठे मोठे नेते जरा बाजूला गेले तर आम्हाला संधी द्या, आणि म्हणून आपण वर्धा घेतला आणि हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला दिला. आणि मला विशेष आनंद वाटतोय की या भागातल्या जनतेने आता प्रचंड साथ शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या आघाडीला देण्याची सुरुवात केलेली आहे. दिलीप बनसोडने सांगितलं तसं बरेच कार्यकर्ते, त्यांचे जुने सहकारी, जुने मित्र पुन्हा एकदा डॉक्टर प्रशांत पडोळेंचं काम करायला सुरुवात केली आहे, कारण त्यांना मान्यच नाही भारतीय जनता पक्षाचा प्रचार करणं. आम्ही कधीच भाजपला प्रचारात घेतलेलं नाही, त्यांना मतदान केले नाही. असा मतदार जो आहे, जो शरद पवार साहेबांना मानून
या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान नेहमी घड्याळाला करायचा, तो सगळा मतदार आता यावेळी हाताला मतदान करेल असं चित्र या लोकसभा मतदारसंघात दिसतंय. आपण सगळे ज्ञानी आहात, अनुभवी आहात. कुणी काय केलेलं आहे हे जाणता तुम्ही. लोकांच्या वागण्यात दोष कसा आहे हेही तुम्हाला माहिती आहे. मी त्याचं वेगळं वर्णन करण्याची गरज नाही. पण आज तुम्ही व्यासपीठावरील सगळ्यांना स्वतंत्र झाल्याचा भावना तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसते. भले नेते नसतील पण कार्यकर्ते आमचे पहिल्या फळीतले आता वर येऊन बसायला लागले आणि त्यांना देखील मार्गदर्शन करण्याची संधी मिळायला लागली. हा एक गुणात्मक बदल मागच्या वर्षभरात महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्या जिल्ह्यांमध्ये झालेला आहे. जनता एकीकडं आणि नेते एकीकडं अशी आज महाराष्ट्रात परिस्थिती आहे. आम्ही जातो त्या ठिकाणी सभा कशी अरेंज होणार हा प्रश्न असतो, पण गेल्यावर कळतं की सभा फुल झालेली आहे. लोकांनाच आता शरदचंद्र पवार साहेब आणि उद्धव ठाकरेजी यांची काळजी जास्त महाराष्ट्रातल्या जनतेला आहे. लोकांनाच त्यांचा पाठिंबा द्यायचा आहे आणि महाराष्ट्रात जे पक्षफोडीचं राजकारण झालं त्याचा निषेध करण्याचं काम उद्याच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातली जनता करेल असा मला ठाम विश्वास आहे. कारण अनेक आहेत. भारतीय जनता पक्षाला मत का द्यावं हा प्रश्न तुम्ही त्यांच्या प्रचारकांना विचारा. महागाईसाठी मत द्यायचं का? आमच्या घरातल्या मुलाला नोकरी मिळाली नाही म्हणून तुला मत द्यायचं का? आमच्या प्रत्येक खाद्यापासून चपलेपर्यंत सगळ्यावर जीएसटी वाढवला लावला याच्यासाठी तुम्हाला मत द्यायचं का? कोणतं कारण आहे की ते भारतीय जनता पक्षाला आपण मत द्यायचं? राम मंदिर बांधलं, कुणी बांधलं? जगाच्या पाठीवरच्या हिंदू धर्मात असणाऱ्या लोकांनी देणग्या दिल्या. त्या न्यासाला देणग्या देऊन पैसे जे गोळा झाले त्यातून राम मंदिर बांधलंय. आता मी या हॉलचं उद्घाटन करायला आलो आणि मी उद्घाटन केलं तर ह्या उद्घाटनाचं किंवा या हॉलचं क्रेडिट तुम्ही मला नाही देणार. दिलीप बनसोडेने ह्याच्यात पैसे घातले असतील तर ते दिलीप बनसोडेला जाईल. तसं भारतातल्या या अयोध्येच्या राम मंदिराचं श्रेय ज्यांनी ज्यांनी देणगी पाठवली त्या न्यासाला त्यांना श्रेय जातं. आता श्रेय घ्यायला दुसराच कोणी जर पुढे येत असेल तर आपण सगळे जाणकार आहात. तुमच्यात आणि रामाच्या मध्ये कोणी दुसरं येऊ शकत नाही. लोक श्रद्धेनं एखाद्यावर देवावर प्रेम करतात त्यावेळी आपण बऱ्याच वेळेला देवळात जातो, त्यावेळी तिथं पुजारी असतो. आपण देवाला नमस्कार करतो, पुजाऱ्याला नाही करत. देवाच्या पाया पडतो, देवाला मागणी करतो, पुजाऱ्याला मागणी नाही काही करत. हाच फरक लक्षात घ्या. आणि आपण सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकात या ठिकाणी हाताच्या चिन्हावर उभा असणाऱ्या डॉक्टर प्रशांत पडोळेंना विजयी करा. मला अजून गोंदियाला जायचंय, तिथे एक छोटीशी सभा करायची आणि साकोलीला राहुल गांधी येण्याच्या आधी 3:30 पर्यंत पोहोचायचंय. त्यामुळे वेळ कमी आहे. पण माझी आपणाला कळकळीची विनंती आहे. अनेक जण तुम्हाला सांगतील अब कुछ बचा नहीं है पार्टी में, अब कुछ रहा नहीं है, आ जाओ इस तरफ. मेरे को पहले ताजुब है कि इतनी बड़ी तादाद में राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पार्टी के लिए आप इकट्ठा हो सकते हैं. ये देख के मुझे आपके ऊपर बहुत अभिमान लगता है कि आप ये एक बड़ी बात हो रही है. पिछले 2-3 विधानसभा के चुनाव में दिलीप बंसोड़ जी को टिकट देने का मैंने बहुत प्रयास किया था. मैं चाहता था कि उनको टिकट दिया जाए, लेकिन सारी चीजें तभी मेरे बस में नहीं थी. अभी बहुत चीजें मेरे बस में आ गई है. इसीलिए मैं दिलीप बंसोड़ जी को बार बार याद करता हूं. वक्त बदलता है, चीजें बदलती है, लोगों ने पार्टियां बदली, आपने मात्र दिल कभी बदला नहीं. आप कायम पवार साहब के लिए एक अलग अंदाज से पवार साहब के लिए आप मन में प्यार रख के काम करते हुए मैंने 15, 20, 25 साल देखा है. आणि म्हणून आपल्या सर्वांना ते कुठल्याही पक्षात गेले तरी वेगळे वाटत नाही. आपल्या सर्वांना
अनेक भाषणं तुम्ही ऐकली असतील. धानाची परिस्थिती काय मी वेगळी सांगायला नको. आता धान खरेदी झालंय, पण त्याचा पुढं काही हे उचलच नाही. आणि आता रब्बीचं धान आता यायला लागलंय. त्याच्या बाबतीत आचारसंहितेच्या नावाखाली, खरं म्हणजे आचारसंहिता सुरू होण्याच्या आधी निर्णय घेऊन त्यांनी आदेश द्यायला पाहिजे होते सरकारने. तुमची जर काळजी होती तर आचारसंहिता सुरू होण्याच्या आधी माहिती आहे 4 दिवसाने आचारसंहिता होणार आणि या काळात आपल्याला रब्बीमध्ये धान उचलायचं, खरेदी करायचं काम करावं लागणार, याचा निर्णय त्यावेळी झाला असता तर आता धान खरेदी झालं असतं. पण या सरकारचं मित्रांनो लक्ष कामावर नाहीये. आमदार फोडण्यावर आहे, कॉन्ट्रॅक्ट देण्यावर आहे. कॉन्ट्रॅक्ट दिल्यावर त्यातनं काय काय जे फायदे मिळतात ते मिळवण्यावर आहे. सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यावर या सरकारला पूर्णपणाने अपयश आले. तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही, आता विजेचे दर वाढलेले आहेत. तुमच्या झोपडीमध्ये, तुमच्या 2 खोलीच्या घरामध्ये जर 300 युनिट तुम्ही वापरले, 300 युनिट, तर आता तुमचं बिल हे 10,000 रुपयाने वाढलेलं आहे. 300 युनिट जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला 10,000 रुपये वाढणार आहे. ही महागाई या सरकारमुळे आली. 18% जीएसटी, 1 लाख रुपयाचं जर तुम्ही खत खरेदी केलं तर 18,000 रुपये तुमच्या खतातनं जीएसटीचे जातात आणि त्यातनं 6,000 रुपये मोदी साहेबांचे तुमच्या अकाउंटवर येतात. म्हणजे दिलीप बनसोडे साहेब कुठेतरी बाजारात गेले आणि त्यांचं पाकिट एखाद्याने मारलं, त्या पाकिटात 10,000 रुपये असतील आणि दिलीप बनसोडेंचा एक चांगला फोटो त्या पाकिटात ठेवतात आपली माणसं, आपलं पाकिटात आपला फोटो. मग त्या पाकिट मारणाऱ्याने पाकिट मारल्यावर दिलीप बनसोडेंना कळलंच नाही की पाकिट मारले म्हणून. पण त्या पाकिटवाल्याने ते पाकिट उघडल्यावर त्याला दिलीप बनसोडेंचा एक छान फोटो दिसायला लागतो आणि त्याला वाटतं अरे किती चांगला माणूस आहे, याचं पाकिट मारलं हे काय बरं नाही, आपण ते परत करूया. मग तो काय करतो, 10,000 रुपयातले 7,000 रुपये काढतो आणि खिशात ठेवतो, 3,000 रुपये ठेवतो आणि दिलीप बनसोडे चालत असतात त्यांच्याकडे जातो, साहेब तुमचं हे पाकिट तिथं पडलं होतं, हे तुम्हाला परत करतोय, हे घ्या. दिलीप बनसोडेंना वाटतं हा पृथ्वीवरचा सगळ्यात प्रामाणिक माणूस आपल्या समोर आलेला आहे, एवढा प्रामाणिक माणूस कधी आपण बघितलाच नाही. असं करून दिलीप बनसोडे त्याला मिठी मारतात, त्याचं कौतुक करतात, पाकिट घेतात, चालायला लागतात. जरा वेळानं दिलीप बनसोडेंना लक्षात येतं की पाकिटात 10,000 रुपये होते, 7,000 रुपये त्यानं मारले, 3,000 रुपयेच त्यानं आपल्याला दिले. याचं दुःख दिलीप बनसोडेंना होतं की त्याला मी एवढा पृथ्वीवरचा प्रामाणिक माणूस कसं काय म्हटलो, मी फसलो कसा. ही परिस्थिती भारतीय मतदारांची आता झालेली आहे. 18% जीएसटीनं सगळे पैसे काढून घेतात. घर खर्चाला 50,000 रुपये लागले तर 18%ने 9,000 रुपये ते काढून घेतात आणि मग तुमच्यावर उपकार म्हणून 2,000 रुपयाचे 3 चेक पाठवतात. 2,000 का, तर प्रत्येक वेळाला तुम्हाला त्यांची आठवण व्हावी म्हणून देतात 6,000 आणि राज्य सरकार 6,000. आणि म्हणून आपल्या हातात येणारे पैशापेक्षा तुमचा खिसा मोठ्या पद्धतीनं मारलेला आहे. तुम्हाला जर 12,000 रुपये राज्य आणि केंद्राचे मिळत असतील तर तुमच्या खिशातनं 20-25,000 रुपये कापलेले आहेत. हे मित्रांनो विसरू नका. पेट्रोलवर टॅक्स करून महाग पेट्रोल त्यांनी केलं, डिझेलवर टॅक्स भरवून महाग डिझेल त्यांनी केलं, गॅस 400 रुपयाचा 1,100 रुपये त्यांच्यामुळे झाला. तुमच्या पायातल्या चपलेपासून साडीपासून शर्टापर्यंत तुम्ही जे जे अंगावर घालाल त्या सगळ्याला जीएसटी देण्याचं काम या सरकारच्या काळात झालं. आणि म्हणून आपणाला विनंती आहे की तुमची लूट जास्त झालेली आहे. तुम्हाला फार उपकार झाला म्हणून तुमचाच दिलीप बनसोडेंच्या खिशातनं जसे 10,000तले 7,000 रुपये काढले तसे तुमच्या खिशातनं 50,000 रुपये काढले जातात वर्षाला आणि त्यातले 5-10,000 रुपये तुम्हाला देतात. हा फरक मित्रांनो लक्षात ठेवा आणि घराघरात जाऊन सांगा की आपली लूट चालली आहे. ही लूट थांबवायची असेल
या जीएसटीच्या व्यवस्था दुरुस्त करायच्या असतील, तुमच्यावरचा कर कमी करायचा असेल, गॅसचं सिलेंडर स्वस्त करायचं असेल, आमच्या आशा वर्कर आणि अंगणवाडीचा पगार दुप्पट करायचा असेल, तर आपल्याला काँग्रेसच्या हाताला मत देण्याशिवाय पर्याय नाही. आणि ते काम उद्याच्या निवडणुकीत तुम्ही प्रामाणिकपणाने करा. मी तुम्हाला विश्वास देतो. देशातली परिस्थिती बदलायला लागली आहे, काही घाबरू नका. देशातली परिस्थिती बदलल्यावर पुन्हा एकदा आपल्या महाविकास आघाडीचा आणि इंडिया अलायन्सचं राज्य ज्यावेळी येईल, तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या काँग्रेसनं जाहीरनाम्यात जाहीर केलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी जाहीरनामा वाचा. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात युवक डिग्री झाला, डिप्लोमा झाला, 1 लाख रुपये ताबडतोब त्याला स्टायपेंड म्हणून देणार आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांना पगार वाढ दुप्पट करण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. अशा अनेक चांगल्या गोष्टी आहेत. आदिवासी समाजाला अनेक चांगल्या गोष्टी देण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे. गॅसचं सिलेंडर तुमचं स्वस्त करायचा निर्णय त्यांनी केलेला आहे. या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या संसारात भर पडणार आहे. भारतीय जनता पक्षाने तुमचे पैसे कापले, काँग्रेसच्या आघाडीनं तुम्हाला ते पैसे पुन्हा देण्याचा निर्णय केलेला आहे. 30 लाख लोक या देशात केंद्र सरकारमध्ये नोकर भरती राहिलेली आहे. त्या 30 लाख नोकर भरती सत्तेवर आल्यावर ताबडतोब करू असंही आश्वासन काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यातल्या 50% नोकऱ्या या महिलांना देण्याचं आश्वासन देखील काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे. आणि म्हणून आपण डोळसपणानं उद्याच्या निवडणुकीत मतदान करावं. तुमसर विधानसभा क्षेत्राने, तिरोडा विधानसभा क्षेत्राने आपल्याला, आता मी तुमसरमध्ये थोडा वेळापूर्वी होतो, आता तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित एकसंघ राहून लोकसभेला आघाडी द्या आणि पुढच्या विधानसभेला देखील या मतदारसंघात तुतारी मोठ्या प्रमाणात वाजवायची आहे हा निर्धार करून आपण या ठिकाणाहून जावा, एवढीच विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद. कुठलाही निर्णय या देशाच्या सरकारने घेतला नाही. हे सगळे विषय मला असं वाटतं इथं बसलेले जे तरुण मुलं आहेत त्यांनी गावागावामध्ये प्रत्येक माणसापर्यंत हे विषय पोहोचवण्याची जबाबदारी या निवडणुकीच्या निमित्तानं आपली आहे. बाकीचे विषय माझ्यानंतरचे मान्यवर बोलतीलच, पण विद्यार्थीचा अध्यक्ष असल्यामुळे मी जाणीवपूर्वक राज्यात आणि देशात विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भात बोललो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आता युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष मेहबूब शेख हे थोडक्यात आपल्याला मनोगत मांडतील. आज तिरोडा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांतजी पडोळे यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमाला प्रमुख वक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्यांनी राष्ट्रवादी पक्ष हा पक्ष नसून तो परिवार आहे ही भावना कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली असे आदरणीय जयंत पाटील साहेब, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बनसोड साहेब, महिलांच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई, मधुकर कुकडे साहेब, सुनीलजी गव्हाणे, शैलेंद्र तिवारी, सौरभ आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते आमचे मित्र गुड्डूभाऊ बोपचे आणि उपस्थित सर्वच मान्यवर. खरं तर गुड्डूभाऊ आज पहिल्यांदा तिरोड्यात आल्यावर एवढ्या मोठ्या संख्येनं कार्यकर्त्याला भेटायची संधी मिळाली, कारण आता तुम्ही सीजे हाऊस नावाच्या जेलमधून तुम्ही मुक्त झालेला आहे. नाहीतर आतापर्यंत सीजे हाऊसची परवानगी घ्यायच्या अगोदर ते चहापेक्षा किटली गरम जेनची परवानगीच तुम्हाला भेटायची नाही. आणि मग गुड्डू भाऊला डायरेक्ट नेत्याच्या पर्यंत कधी जायची वेळ आली नाही. पण देव जे करतो ते भल्यासाठी करतो. एक राजा होता, त्याचा एक विश्वासू प्रधान होता आणि त्या राजाचा तो प्रधान अत्यंत विश्वासू, पण काही जवळचे लोक त्या राजाचे कान भरतात आणि राजा उचलतो आणि त्या प्रधानाला जेलमध्ये टाकतो. जेलमध्ये टाकल्यावर
तो प्रधान एवढंच म्हणतो, राजेसाहेब देव करतो ते भल्यासाठी करतो. आणि नंतर राजा शिकारीला जातो. शिकारीला गेल्यावर त्याच्यासोबत ते कान भरणारे लोक असतात. त्या कान भरणाऱ्या लोकांना घेऊन राजा शिकारीला जातो आणि जंगलातले राजाचं सैन्य, जंगलाच्या राजाचं, त्याच्यावर अतिक्रमण करतं. आणि ते अतिक्रमण केल्यावर हे बाकीचे सगळे कान भरणारे राजाचे पळून जातात आणि राजा जंगलातल्या सैनिकाच्या ताब्यात सापडतो. आणि मग ते जंगलातल्या राजाकडे त्याला घेऊन जातात. जंगलातल्या राजाकडे घेऊन गेल्यावर त्यांच्याकडे बळी द्यायची प्रथा असते. मग बळी देण्यासाठी त्या जंगलातल्या राजाला आंघोळ बिंगोळ घालायचा कार्यक्रम सुरू होतो. आंघोळ घालत असताना आंघोळ घालणारा सांगतो की राजाच्या डाव्या पायाचा अंगठा तुटलेला आहे आणि डॅमेज पीस हा काय देवीला चालत नाही, म्हणून ते राजाला सोडून देतात. आणि राजाला आंघोळ घालताना त्याच्या मनात एकच प्रश्न असतो की हे सगळे मला सोडून गेले, पण माझा विश्वासू सहकारी ज्याला मी ह्यांचं ऐकून जेलमध्ये घातलं तो मात्र माझ्यासोबत असता तर तो राहिला असता. राजा जंगलातून येतो आणि प्रधानाला पहिलं बाहेर काढतो. झालेली सगळी हकीकत सांगतो की राजासाहेब माझ्यासोबत असं झालं. आणि परत प्रधान म्हणतो की राजासाहेब देव करतो ते भल्यासाठी करतो. आणि प्रधान त्यांना सांगतो की अहो मी तुमच्यावर एवढा अन्याय केला, तुम्हाला जेलमध्ये घातलं, तरी तुम्ही म्हणताय देव करतो ते भल्यासाठी करतो. त्यावेळेला प्रधान म्हणतो, राजेसाहेब तुम्हाला त्यांनी पकडलं, तुमचा बळी द्यायचा होता, तुमच्या पायाचा अंगठा तुटलेला आहे म्हणून तुम्हाला सोडलं, पण मी जर तुमच्यासोबत असतो तर ते मला घेऊन गेले असते. मी शाबूत आहे, मला बळी दिला असता. म्हणून सीजे हाऊसवाले प्रफुल्ल पटेल गेले, हे गुड्डू भाऊ तुमच्यासाठी चांगलं झालं. आज ते भ्रष्टाचारात अडकले नसते तर तुम्हाला जयंत पाटील साहेबाला आणि पक्षाचे नेते पवार साहेबाला डायरेक्ट भेटायची संधी कधी उपलब्ध झाली नसती. काय कमी केलं प्रफुल्ल पटेलांना पवार साहेबांनी? पराभूत झाल्यावर देखील केंद्रात कॅबिनेट मंत्री केलं, स्वतःच्या मुलासारखा जीव लावला. आणि आज ती लोक पवार साहेबाला सोडून गेली. कशासाठी गेली? सांगतायत आम्ही विकासासाठी गेलो. अरे 15-15 वर्ष 10-10 वर्ष तुम्ही मंत्री राहिला, त्यावेळेला काय विकास केला? आणि विकास करायचा संधी तुम्हाला पवार साहेबांनी दिली नाही का? 10 वर्ष तुम्हाला केंद्रात कॅबिनेट मंत्री केलं. अहो पवार साहेबांनी जर मधुकर कुकरेंना 10 वर्ष कॅबिनेट मंत्री केलं असतं तर मधुकर कुकरेंनी या जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला असता. तुम्ही काय केलं? पवार साहेबांच्या नावाचा वापर केला, संपत्ती कमावली. ती एवढी संपत्ती कमावली की तुम्हाला ईडीचा तुमच्या सीजे हाऊस या देशाच्या या जनतेच्या आकांक्षाची भूमी तू, ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे, ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे, हे भूमीवरा चांदोच्या राजपुरुषाचे, भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, कोणी केले ठिकाणदारा स्कायवॉक. देशातील 7 पैकी महाराष्ट्रातील एक रहिवासी व 2 लाख लोकांना रोजगार देणारे पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क अमरावती येथे पुण्याच्या हजारो लाभार्थ्यांना घरपोच पुढे मिळवून दिले. अमरावती बंदीला नया अमरावती उच्च दर्जाच्या विकासासाठी 550 कोटींचा निधी पुण्याचा नव्या रेल्वेगाड्या पुढे सुरू केल्या. हर घर घर या योजनेद्वारे पुन्हा 2000 देणार. संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे वाटप 600 वरून 1500 कोटी केले. अब्जावधी रुपयांचा निधी कोणी आणून दिल्यास प्रश्न अनेक उत्तर मात्र एकच. गावडी आणि राणा मोदी सरकारने दिला.
वाजता ते सायंकाळी 6 पर्यंत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवलेकर, गिरीश पवारेकर, सुभाष स्वामीनाथ पाटील, सर्व मित्रपक्ष महायुती, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवलेकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टी पवारेकर, राष्ट्रीय समाज पक्ष, सुभाष स्वामीनाथ पाटील, मित्रपक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार नवनीत रविराणा यांचे विजयी निवडणुकीत आदरणीय मतदार बंधू भगिनींनो, देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या अबकी बार 405 चे स्वप्नपूर्तीसाठी, सुशासन व जिल्ह्याच्या नाविन्यपूर्ण विकासासाठी सज्ज होऊया. नवनीत रविराणा यांच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करूया. सबका साथ, सबका विकास, धर्मरक्षणाधिकार आणि आपल्या मोदी जी से प्यार तो कैसे करेंगे.
बार अब की बार नवनीत रवी राणा। जननायक तू राष्ट्र उद्धारक समर्पणाची मूर्ती तू या देशाच्या या जनतेच्या आकांक्षांची स्फूर्ती तू हे जननायक तू राष्ट्र उद्धारक समर्पणाची मूर्ती तू या देशाच्या या जनतेच्या आकांक्षांची स्फूर्ती तू या नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे या नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे हे कोणी पूर्ण केला रेल्वे वॅगन कल्पना, कोणी आणले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोणी केले बेलोरा विमानतळ पूर्ण, कोणी आणली 950 कोटीची पाणीपुरवठा योजना, कोणी केले चिखलदरा स्कायवॉक, देशातील 7 पैकी महाराष्ट्रातील एकमेव असणारे 2 लाख लोकांना रोजगार देणारे पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क अमरावती येथे कोणी आणलं, हजारो लाभार्थ्यांना घरकुल कोणी मिळवून दिली, अमरावती पट्ट्याच्या नया अमरावती रेल्वे स्थानकांच्या उच्च दर्जाच्या विकासासाठी 850 फीट कोणी आणलं, नव्या रेल्वे गाड्या कोणी सुरू केल्या, हर घर घर या योजनेद्वारे तुझा प्रयोजन कोण दिला, संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे मानधन 600 वरून 1500 कोणी केले, आपल्या कोणी आणून जिल्ह्यात 13 रस्त आहे इतर मात्र एकच नवनीत रवी राणा। मोदी सरकारने एकदा भरघोस निधी ही नवनीत रवी राणा यांची उपलब्धी आहे। भारतीय जनता व्यापारी समस्यांसाठी गंभीरपणे आवाज उठवून समस्या मार्गी लावणाऱ्या प्रभावी वक्त्या व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या नवनीत रवी राणा यांच्या बंधू आणि क्षणभर विचार कर स्वतःच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सुनियोजित विकास करण्यावर
हक्कंती व जीवाला लोकांची स्वाभिमानी वाटा कायम ठेवण्यासाठी भाजपा महायुतीच्या कार्यक्रम उमेदवार नवनीत रविराणा या एकमेव पर्यायाने सहमत पक्षाला येणाऱ्या चौथी पक्षाला आपले अमूल्य मत देताना नवनीत रविराणा यांच्या अमूल्य जीवासोबत बदल लावून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवनीत रविराणा. आजच्या 9च्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.